धाराशिवमध्ये नदीवरील पूल वाहून गेलंय। पूल पार करण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे। पोकलेन मशीनच्या बकेटवर बसून रस्ता पार केला गेलाय। नदी पार करण्यासाठी जीवघेणी कसरत सुरू आहे। धाराशिवमध्ये पोकलेनच्या साह्याने नदी पार केली गेली आहे। पूल पार करण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे। धाराशिवमध्ये पूल पार करण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवण्यात आलेली आहे। ग्रामस्थांनी पोकलेनची मदत घेतलेली आहे। नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी चक्क पोकलेनची मदत ग्रामस्थांनी घेतलेली आहे। पूल पार करण्यासाठी अनोखी शक्कल ही गावकऱ्यांनी लावलेली पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यातला हा व्हिडिओ आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आणि त्यामुळे नदी नाले ओढे हे प्रभावित झाले आहेत। त्यामुळे पूर पार करण्यासाठी अनोखी शक्कल ही गावकऱ्यांनी लढवलेली आहे। नदीला पूर आलेला आहे। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने नदीच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी गावकऱ्यांनी ही शक्कल लढवलेली आहे। पूल पार करण्यासाठी अनोखी शक्कल गावकऱ्यांनी लढवली आहे। उदय साबळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। उदय, धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढलेले आहे। नदी नाले हे दुथडी भरून वाहू लागलेले आहेत आणि त्याच्यामध्येच नदीला पूर आलाय आणि त्यामुळे नदी पार करण्यासाठी पोकलेनचा वापर करण्यात आलाय। नक्कीच जगदीश, जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। त्यातच धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील विश्वरूपा नदी देखील दुथडी भरून वाहिली। त्या नदीमध्ये जर आपण बघितलं तर मानकेश्वर ते बार्शी असा एक रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती भांडगाव येथे एक पूल आहे। हा पूल या पुराच्या पाण्यानं वाहून गेला। त्यामुळे सकाळी दूध उत्पादक जे शेतकरी आहेत ते आपलं दूध डेअरीवरती घेऊन जाण्यासाठी त्यांना मोठी अडचण निर्माण झाली। त्यानंतर या शेतकऱ्यांनी एक अनोखी शक्कल लढवली आणि एक पोकलेन मशीन त्या ठिकाणी आणलं। पाण्याला थोडीशी वाट तयार केली आणि पोकलेन मशीनवरच्या अक्षरशः बकेटवरती बसून हे दूध उत्पादक शेतकरी दूध डेअरीवर दूध घालण्यासाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर तेजस, हा जो रस्ता आहे तो परंडा तालुक्यातील असतील, भूम तालुक्यातील असतील लोकांना बार्शी येथे दवाखान्यासाठी जाण्यासाठी अनेक अडचणींसाठी जाण्यासाठी हा महत्वाचा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरतीचा हा जो पूल आहे तो वाहून गेल्यामुळे गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे। तेजस, अगदी धन्यवाद उदय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर पूल पार करण्यासाठी अनोखी शक्कल ही गावकऱ्यांनी लढवलेली आपल्याला पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। धाराशिवमध्ये नदीवरील पूल वाहून गेलेला आहे आणि पूल पार करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली गेलेली आहे। पोकलेन मशीनच्या बकेटवर बसून रस्ता पार केला गेलाय। नदी पार करण्यासाठी जीवघेणी कसरत ही गावकऱ्यांची सुरू आहे।